न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम या तालुक्यामध्ये कोथरूड या गावी सन्माननीय विजय देशमुख साहेब हे प्रशासनामधून निवृत्तीचं काळ ते व्यतीत करत असताना त्या ठिकाणी एक जी काही घटना घडली ग्रामपंचायतीच्या मीटिंगमधून आणि त्यानंतर आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये संपूर्ण तालुक्याला असा अनुभव आला की या तालुक्यामध्ये सर्व प्रकारचं जे काही प्रशासन आहे, मग त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन असेल, तहसील कचेरी असेल, बाकीचे सगळे जे काही सरकारी यंत्रणा आहे, मग फार मोजणीचे असतील, नाहीतर तुमचे शेतीच्या याचे पंचनामे जे करायला कृषीचे लोक यायला पाहिजेत त्यांचे असेल, या सर्वांची कार्यक्षमता किंवा सर्व लोकांनी जे काही जनतेला जे काही आडवं बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे तो जनतेचा कुठल्याही प्रकारचा धाक राहिला नाही, अशा प्रकारचं आमचं मत झालं। आणि म्हणून आज जे काही माझ्या एक प्रयत्न करायचा एक भाग म्हणून काल जे काही मी आवाहन केलं होतं की अशा प्रकारचं कामासाठी म्हणून या ठिकाणी लोकांनी जमावं। साधारणपणे आज या ठिकाणी जमलेल्या लोकांमध्ये जास्तीत जास्त लोक म्हणजे जे काही पीडित लोक आहेत, प्रामुख्यानं जास्तीत जास्त पीडित हे पोलीस स्टेशनशी संबंधित जास्त होते। माध्यमासमोर चळवळीतले नेते आदरणीय सावंत साहेब, वय वर्ष 88, त्याबरोबर अमितदादा असतील, सुशांतजी असतील, देशमुख साहेब असतील, हे सगळीजणं गेल्या 2-3 दिवसापूर्वी साहेबांनी प्रसारमाध्यमासमोर येऊन ह्या तालुक्याला आव्हान केलं। आणि म्हणून आज बघतोय आपण की जो काही प्रकार पोलीस स्टेशनमध्ये घडला त्याविषयी आपल्याला आज इथं ही सगळी मंडळी त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी आज इथं उपस्थित आहे। आपल्या प्रसारमाध्यमासमोर बोलायला मला एक आनंद वाटेल की आम्ही एक 2-4 जण चळवळीतले असून बाकी सगळे आव्हान केल्यानंतर सगळी सर्वसामान्य कोणाला काय अडचणी आल्या पोलीस स्टेशन बाबतीत ही सगळी मंडळी इथे ती बाईट बघून आलेली आहे। मला आपल्यासमोर एकच सांगायचं आहे की पोलीस स्टेशनचे PI बोरसे साहेब असतील किंवा बाकीचे हे काय आमचे दुश्मन नाही आहे, परंतु बोरसे साहेबांना आम्ही अनेक वेळा विनंती केली, आम्ही आमचे काही कामं घेऊन आम्ही त्यांच्यापर्यंत सर्वसामान्यांचे कामंसुद्धा नेली, त्याचे काही रिझल्ट आले, काही रिझल्ट आले नाही। परंतु आज ज्या पद्धतीनं हा जो उद्रेक होतोय हा उद्रेक वेगळा आहे। आज खऱ्या अर्थाने शनिवारी आपल्या सर्वांचेच नेते आदरणीय दशरथजी सावंत साहेबांनी जे काय बैठकीचं आयोजन आज केलं होतं ती बैठक आज पार पडली। खऱ्या अर्थाने 20 तारखेला आम्ही सर्वजण आदरणीय विजय देशमुख साहेबांसोबत पोलीस स्टेशनमध्ये जी काही वारंवार त्यांना जाणीवपूर्वक पोलीस प्रशासनाकडून नोटीस येत होती त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो। त्या दिवशी मुख्यमंत्री साहेब जिल्ह्यामध्ये असल्या कारणामुळं PI साहेब तिथं नव्हते। माझ्या मते तिथं हजारे साहेब आणि जाधव साहेब तिथं उपस्थित होते। आमची चर्चेची सुरुवात इथूनच झाली का हे जे काही प्रकरण आहे याची तुम्ही शहानिशा केलेली आहे का, जे काही तिथं ग्रामस्थ होते त्यांचा जबाब तुम्ही घेतलेला आहे का, ती कुठलीही गोष्ट तिथं आम्हाला आढळली नाही। आणि प्रशासनामध्ये काम केलेला या अकोला तालुक्यातील एक पुत्र ज्यांनी आपल्या तालुक्याचं नाव या राज्यभरामध्ये केलेलं आहे, आज ती व्यक्ती रिटायरमेंट झाल्यानंतर तालुक्यातील प्रश्नांवर बोलतायत, ते कुठंतरी सत्ताधाऱ्यांना कुठंतरी पचनी जात नाही। म्हणून
अशा व्यक्तीची छबी कशी मलिन करायची हा डाव कुठंतरी सत्ताधारी लोकांकडनं एक पॉलिटिकल अजेंडा म्हणून कुठंतरी होताना आम्हाला ते कळालं. माझे नाव देवीदास महादेव चौधरी, राहणार अकोले. दिनांक 4/6/2020 रोजी माझ्यावर अकोले पोलीस स्टेशनने खोटा गुन्हा दाखल करून मला न्यायालयासाठी लढा द्यावा लावलेला आहे. वास्तविक पाहता माझ्यावर गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलीस स्टेशननी शहानिशा करायला पाहिजे होती, परंतु तशी शहानिशा न करता पोलीस स्टेशनने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. मिलिटरीमध्ये लागलेलं आहे. त्याचं कागदपत्राचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी मी त्या दिवशी तिथं हजर झालो. म्हटलं चला, मुलांनी तिकडून फोन केला, म्हणे व्हेरिफिकेशन करायला पाहिजे. मग मी गेलो. आता गावातले प्रतिष्ठित आमच्या तिथं उभे होते. विजय साहेब असतील, बाजीराव दराडे असतील, दशरथजी सावंत असतील, हे सगळेजण उभे होते. उभे असल्यामुळं माणूस उत्सुकतेपोटी तिथं जातो, उभं राहून बघतो. आता एखादा तमाशा जरी गावात चालू झाला तरी लोक जमा होणारच ना. तसाच मी गेलो, उभं राहिलो, कुठं काही बोललो नाही, कुठं काही म्हणलोही नाही. झाली ना माझ्यावर केस, घेणं नाही देणं नाही. मी मनाळे येथील रहिवासी असून माझे नाव सोमनाथ हांडे असे आहे. मी त्या ग्रामपंचायतमुळं गावोगाव असा सामान्य लोकांना त्रास होऊ राहिला आहे. त्याच्यामुळंच आजची सभा ही होत आहे. आणि बऱ्याच दिवस ह्या गोष्टीची मी जी वाट पाहत होतो ती आज घडून आली. त्याबद्दल मी ह्या कार्यकर्त्यांचं प्रथमतः आभार मानतो. माझ्या गावात आम्ही ग्रामसभेत काही निकृष्ट कामाबाबत काही याच्याबाबत प्रश्न विचारले असता तिथल्या सरपंचांनी 1 वर्षापूर्वी माझा रस्ता अडून माझ्या सुनबाईला व आम्हाला मारहाण केली. त्यानंतर मी रीतसर केस नोंदवली. त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी ह्या सरपंचाला कोणीतरी प्रतिनिधी एजंट भेटून नंतर मला गावात गाठून मारलं पोलीस मॅनेज करून त्यावेळेला. आणि ती केस कोर्टात चालू आहे.